नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नरेंद्र अष्टो असोसिएट अँड मॅनेजमेंटमध्ये स्वागत आहे. आता ही एक कुंडली आली आहे व्यक्तीची. व्यक्तीचा प्रश्न असा आहे की माझं लव्ह मॅरेज होईल का नाही बाबा, आणि लग्नाला खूप उशीर झाला. आता साधारण व्यक्तीचं वय असेल 34-35 वर का. तर आता आपण पाहूया लव्ह मॅरेजची योग पत्रिकेत आहेत का नाही. ठीक आहे. आता लव्ह मॅरेजसाठी पहिलं काय पाहिजे, पंचम आणि सप्तम स्थान आपण पाहूया. तर सप्तमाचा स्वामी कोण आहे, बुध आहे. याच्यामध्ये बुध कुठं बसला आहे, पंचम स्थानामध्ये बसला आहे इथे. ओके. आता सप्तमाचा आणि पंचमाचा संबंध आला म्हणजे प्रेमाचा संबंध आला. आता केलेलं प्रेम माणसाला भेटेल का नाही ते आपण 11व्या स्थानावरून पाहतो. आता 11व्या स्थानाचा स्वामी कोण आहे, शुक्र आहे. तो कुठं बसला आहे, तृतीयामध्ये. ठीक आहे. आता शुक्राचं नक्षत्र पण पाहूयात आपण. आता शुक्राचं नक्षत्र कोणतं आहे, प्लॅनेट्स. शुक्राचं नक्षत्र आहे, शुक्र बसला आहे राहूच्या नक्षत्रात आणि राहू या पत्रिकेमध्ये शनीसोबत. म्हणजे जे प्रेम केले माणसाला ते प्रेम भेटेल. माणसाला काय होतं, व्यत्यय होतं. राहूच्या नक्षत्रात असल्यामुळे काहीतरी धोका होतो, काहीतरी प्रॉब्लेम तिथे क्रिएट होत आहेत. ठीक आहे. आता आपण माणसाची, समोरच्या व्यक्तीची चलित कुंडली पाहू. आता चलित कुंडलीमध्ये पाहताल तुम्ही तर आपल्याला गोष्टी जास्त स्पष्ट होतील. पंचमामध्ये काय, इथं बुध आहे, इथं गुरु झाला आणि मंगळ आणि शुक्र हे सोबत आलेत. म्हणजे यांचं दोघांचं कॉम्बिनेशन आहे इथं. मंगळ पत्रिकेत उच्चीचा पण होता. म्हणजे मंगळ उच्चीचा असल्यामुळे माणसामध्ये कोणती पण गोष्टी मिळवण्यासाठी जी ताकद असते ती झाली भरपूर. आता इथं मंगळ डायरेक्ट चंद्राला पाहतोय आणि शुक्र पण चंद्राला पाहतोय. आता दोघांचा संबंध चंद्रासोबत आला, त्याच्यामुळे काय झालं, शुक्र हा प्रेमाचा कारक आहे. मंगळ हा शक्ती आहे. म्हणजे माणूस स्वतःची शक्ती प्रेम मिळवण्यासाठी भरपूर खर्च करणार. आणि मेन लग्नाचा जो स्वामी आहे गुरु, तो बसला आहे सप्तमामध्ये. म्हणजे माणसाचं संपूर्ण आयुष्यातील मेन फोकस जिथं लग्नाचा स्वामी बसतो तिथं असतो. तो कुठं बसला आहे, सप्तमात. म्हणजे लग्नासाठी माणसाचा फोकस राहील. आता आपण या व्यक्तीच्या दशा चेक करूयात. म्हणजे लग्न कधी येऊ बाबा, योग कधी येऊ शकतो. आता त्यासाठी आपण काय करणार, दशा पाहणार. आता बेसिकमध्ये गेलो, दशा पाहिले. आजपर्यंत तर लग्न झालेलं नाही. नंतर मग गोचर पण पाहूयात. आता सध्या मंगळाची दशा चालू आहे. मंगळात राहू चालू आहे, राहूत शुक्र चालू आहे. आता मंगळ राहू शुक्र हे झाले प्रेमाचे ग्रह सर्व. ओके. आता मंगळ राहू शुक्र आणि राहू हे 22/12/2014 याच्यामध्ये आहेत. आता ह्या व्यक्तीचं लग्न मागच्या आठवड्यामध्ये होऊन गेलेलं आहे. आता काय झालं, कारण गोचरमध्ये काय झालेलं आहे, गोचर सध्या आपण जर पाहिलं तर गोचरमध्ये अष्टमामध्ये कोण आले, मंगळ आले. राहूची मंगळावरती दृष्टी पडली आणि मंगळ आणि शुक्र हे समोरासमोरच आहेत व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये सध्या. कळलं का. त्याच्यामुळे प्रेम जो योग होता तो माणसाचा सफल झाला आणि माणसाचं लग्न होऊन गेलं.